हॅलो माईक चेक. हॅलो. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. हालो चेक. हालो चेक चेक. हालो हालो चेक. बिटवीन द विकेट मैदानावरती हे दोन्ही संघ आपण पाहिले ना तर पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेले संघ आहेत. त्यामुळे या मॅचकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. एका बाजूला राजाभाई टायगर्स हेमनगर हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महेंद्र वॉरियर्स कुसुंबे संघ. या ठिकाणी आपण पाहतोय जिंकण्यासाठीची खऱ्या अर्थाने युद्ध मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत आणि मी नेहमी म्हणतो मित्रांनो, गोलंदाजी करताना जितक्या धावा आपण वाचवतो ना, सेकंड इनिंगमध्ये आपल्या फलंदाजांना तितकीच चांगली मदत होते. ही बाब विसरून चालणार नाहीये. एका षटकाच्या सांगत्याखेरीज धावफलकावरती आपण नजर टाकूया. 6 धावा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर अशा पद्धतीची स्थिती मैदानावरती उद्भवलेली आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मैदानावरती जरूर आपण पाहणार आहोत. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जिजा 11 कवळपाडा संघाला पराभवाच्या छायेतून जाताना पाहायला मिळालं आणि त्याचं श्रेय जर जात असेल ना तर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना जाईल. मग तो विवेक असू देत, मग त्याच्या पाठोपाठ आपण पाहिलं जोहेब पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं मधल्या फळीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली आणि त्याचमुळे का होईना प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच जिजा 11 संघाला कुठेतरी पराभवाच्या छायेत जावं लागलंय. एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहिले. वळूयात मैदानाच्या दिशेने जिथे स्ट्राईक एंड वरती फलंदाजीवरती सुमित पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी मार्क वरती ऋषी यावेळेला सज्ज झालाय. ऋषीचा हा चेंडू वेगवान आहे, तेच तर्रार मारा या ठिकाणी केलेला आपण पाहतोय. चेंडूने टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी सुद्धा प्राप्त केली आणि फलंदाजासाठी ही एक अनबीटन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या खेळपट्टीची एक मजा आहे मित्रांनो. मातीच्या खेळपट्टीवरती कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतो, कधीतरी चेंडू स्किट होताना सुद्धा आपण पाहिलाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मिस टायमिंग फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज यावेळेला बाद होईल. मोठा हादरा लागलाय. धन्यवाद. आपला संघ या ठिकाणी जर चांगला खेळ करत असेल ना तर या ठिकाणी कुठेतरी हर्ष उल्हास पाहायला मिळतोय. IPL मध्ये चीअर लीडर्स आपण पाहिले होते, त्याच पद्धतीचे चीअर लीडर्स आपण व्यासपीठासमोर सुद्धा पाहतोय मॅच मध्ये मनमुराद आनंद लुटताना. सरळ बॅटने कार्पेटच्या आधारावरती खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. अलॉंग विथ द कार्पेट या ठिकाणी हा फटका खेळला जातो. मिड ऑफच्या दिशेने फील्ड केली जाईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी सहज पद्धतीची मिळते आणि गुणतालिकेमध्ये आपण पाहिलं ना तर या ठिकाणी बदलाव पाहायला मिळेल. 7 ऑन स्कोरबोर्ड, 7 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि ऋषीची गोलंदाजी आतापर्यंत कमबॅक करणारी आपल्याला पाहायला मिळते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतोय मैदानावरती कॅच सुटली जाते. साधा सोपा कॅच होता मित्रांनो, एकदम सिंपलचा कॅच होता आणि हा कॅच यावेळेला सुटलेला आपण पाहतोय. यात मैदानावरती परत एकदा जिथे ऋषीच्या गोलंदाजीने आता एक वेगळी धार पकडली आहे. वेगवान गोलंदाजी आपण पाहतो, तेच तर्रार मारा या ठिकाणी केला जातोय. फलंदाज काहीच ना द्विधा मनस्थितीमध्ये आहे. एक गोष्ट कुठेतरी त्यांना टप्पा चेंडूचा अंदाज येत नाहीये, किंबहुना दुसरी गोष्टीमध्ये आपण पाहायला गेलो ना तर कुठेतरी काय शॉट सिलेक्शन असावा याकडे सुद्धा त्या द्विधा मनस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मिड ऑफ मध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. 2 षटकांची सांगता आणि मैदानावरती आपण जर पाहिली ना तर धावफलकावरती जमा झाल्यात 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. 4.50 ची सरासरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि ही कमालीचं कमबॅक आहे. ही अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याकडे वारंवार होणं गरजेचं आहे. प्रितेशजी या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं गोलंदाजांचा बोलबाला आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हॅट्रिक जर आपण पाहिल्या ना तर जवळपास 4 ते 5 हॅट्रिक झालेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आपण पाहतोय. 9 ऑन स्कोर बोर्ड, 9 धावा धावफलकावरती लागल्यात. लगातारच्या 3 विकेट सुद्धा आपण बऱ्याच वेळेला जाताना आपण पाहिले. लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 चौकार, किंबहुना एका गोलंदाजाने तर लगातारचे 3 चेंडू वाईड सुद्धा टाकलेले आपण पाहिलेत. आपण पाहिलं ना श्रेयस नावाचा चिखलीचा एक आपण मुलगा बघतोय जो कालपासून मेहनत घेतोय. जिथे ड्रिंक्स ब्रेक असेल ना तिथे खेळाडूंसाठी पाणी पुरवताना आपण पाहतोय आणि पाण्यासारखा पुण्य नाहीये. एकदा छोटूसाठी टाळ्या होऊन जातात मित्रांनो. चांगली कामगिरी त्याने या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने करून दिलेला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ज्याचा अंदाज चुकलाय आणि चेंडू जाईल सीमा रेषाबाहेर. षटकार. धन्यवाद. धावफलकावरती नजर टाकूयात आपण. धावफलक आता मात्र जपानमध्ये जी 6G ची कुठेतरी चेकिंग केली जाते त्या पद्धतीने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा ब्रेक थ्रू मिळतोय आणि फलंदाज या वेळेला पंकज बॅक टू दी पॅव्हिलियन. सध्या तरी आपण पाहिलं ना तर राजाभाई टायगर्स हेमनगर या संघाच्या खेम्यामध्ये सपोर्टर्स मध्ये हर्ष उल्हास आहे आणि आनंदी वातावरण पाहायला मिळतोय की जसजशी विकेट जात आहेत ना तसतशी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय असं काहीच त्यांना वाटू लागलंय. आणि रसिक मार्ग प्रेक्षक ज्या वेळेला असे असतील ना त्यावेळेला क्रिकेटच्या स्पर्धेची एक अनोखी मजा असते. मैदानावरती परत एकदा आपण बोलूयात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर या ठिकाणी वेगवान टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आपण पाहिला सरळ दिशेने मार्गस्थ केला आणि त्यानंतर आणखीन एक चेंडू डॉट आलेला आपण पाहतोय. 15 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 3 फलंदाज या ठिकाणी आपण बाद झालेला आपण पाहतोय. आपण काय पाहिलं पंकज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती पंकजच आलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अभिषेक. सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र चेंडू कार्पेटच्या आधारावरती मिड ऑन मध्ये ट्रॅव्हल करतोय. मिसफील्ड जरूर झाली आहे मात्र त्याचा दुष्परिणाम होणार नाहीये. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर. 4 षटकांचा हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 18 धावसंख्येचं आव्हान होतं. या मॅच मध्ये काय होणार हे बघणं गरजेचं. स्ट्राईक एंड वरती पंकज टेंगळे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, प्रयत्न चांगले आहेत, एफर्ट चांगले आहेत आणि एफर्ट साठी 100 मार्क मिळतील. कमालीचे एफर्ट्स आहेत, स्वतःला झोकून दिले जाते आणि क्रिकेट या खेळामध्ये जर आपण स्वतःला झोकून देत आहे ना तर याचा अर्थ येस आपल्याकडे गुणवत्ता आहे, आपल्याकडे आत्मनिर्भरता आहे, आपल्याकडे तो आत्मविश्वास आहे की आपण आपल्या संघासाठी चांगली खेळी करू शकतो. आपण पाहिलं तर गत महिन्यामध्ये आपण पाहिलं ना, मागच्या महिन्यामध्ये एक अपघात झाला होता, त्याच्यानंतर तो कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालाय, रिकव्हरी चांगली आपल्याला पाहायला मिळते. मिसफील्ड पुन्हा एकदा, 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन विकेटच्या आधारावरती पूर्ण. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त, 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच राजाभाई टायगर्स हेमनगर संघासाठी, कारण आपण पाहिलं ना तर सुरुवातीचं षटक अक्षयने हाताळलं, केवळ 6 धावा दिल्या. दुसरं षटक ऋषीने हाताळलं, केवळ 3 धावा दिल्या. संजयचे षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं, मात्र कुठेतरी कॅच सुटताना सुद्धा आपण पाहिलं आणि त्याचमुळे का होईना तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आलेला आपण पाहतोय. चला जास्तीचा वेळ वाया घालवायचा नाहीये, टीम मिटिंग्स इथे अलाउड नसतील याची काळजी घ्या. क्षेत्ररक्षण स्प्रेड करा आणि आपण त्वरित मॅचला सुरुवात करायची. शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज घेऊन येतोय हे बघणं फार गरजेचं असणार आहे, कारण शेवटच्या षटकावरती दोन्ही संघांचं खऱ्या अर्थानं आव्हान किंवा सन्मान फार गरजेचं असेल, कारण दोन्ही संघांसाठी हे षटक महत्वाचं आहे. हे षटक सांगून जाईल की प्रेशर सेकंड इनिंग मध्ये कोणाकडे असेल. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज ज्या वेळेला अभिषेक सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती शैलेश, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जरूर जाते काऊ कॉर्नरला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे, अगदी गोलंदाजीमध्ये तितकीशी धार नाही पाहायला मिळाली. पहिला चेंडू फलंदाजासाठी फुलटॉस पद्धतीचा होता, तितकासा फायदा उचलता आला नाहीये, मात्र तरी सुद्धा यावेळेला आपण पाहतोय एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कुठेतरी आदळआपट होणार होती असं वाटू लागलं होतं आणि अशा वेळेला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक हादरा या ठिकाणी महेंद्र वॉरियर्स कुसुंबे संघाला लागतोय. फलंदाज बाद. धन्यवाद. एका पाठोपाठ एक फलंदाज ज्या वेळेला आपण पाहतोय बाद होत आहेत, मोठी खेळी करता आलेली नाहीये. तसं आपण पाहायला गेलो ना तर एक षटकार चौकार जरूर आले, मात्र तरी सुद्धा तदनंतर मोठी फटकेबाजी करण्यामध्ये अपयश मिळाले महेंद्र वॉरियर संघाला. यावेळेला बॅकफुटवरून चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू लॉंगाच्या दिशेने जरूर ट्रॅव्हल करतोय आणि एकेरी धाव सहज पद्धतीने मिळताना आपण पाहतोय. चौथं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना धावफलकावरती नजर टाकूयात. 23 धावा, 23 ऑन स्कोर बोर्ड. अशा पद्धतीने हा धावफलक पुढे जाताना आपण पाहतोय. सिंगल डबल वरती विश्वास दाखवला जाईल. आपण जर पाहिलं ना तर जवळजवळ 7 ते 8 चेंडू पूर्वी एक षटकार आला होता आणि तदनंतर मात्र मोठे फटके येत नाही आहेत, असं एक दुर्दैव किंवा कटू सत्य. चेंडू ह्या वेळेचा आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर आहे. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र हा चेंडू वाईड असल्याची घोषणा पंचांनी या ठिकाणी केलेली आपण पाहतोय. 3 टू गो. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील धावफलकावरती 24 धावा, 24 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. चौथं षटक प्रगती पथावर असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. चेंडू 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. धन्यवाद.
गोलंदाजाला जर मोठे फटके लागले ना तर हे गाणं लागू पडेल की मला राग येतोय. उर्वरित मैदानावरती जिथे धावफलकावरती नजर टाकूयात 25 ही धावसंख्या आपण पाहतोय, जिथे टुटुवोचा इशारा सुद्धा आलाय. संघ कर्णधार स्वतः या ठिकाणी मैदानावरती आलेला आपण पाहतोय. सुमित कुसुंबे संघाला प्रतिनिधित्व करतोय आणि अर्थातच आपण पाहिलं महेंद्र वॉरियर संघाचं प्रतिनिधित्व करताना मधल्या फळीमध्ये येताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर शैलेश चांगल्या पद्धतीची कामगिरी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑनसाइडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार 4 धावांसाठी. धन्यवाद. धावफलकामध्ये नजर टाकूयात. 29 ही धावसंख्या आपण पाहतो. 29 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 1-2 चा इशारा. कुठेतरी महेंद्र वॉरियर संघ या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजासोबत यष्टीरक्षक बीट झालाय आणि 22 स्वरूपातील धावा धावफलकावरती ग्राह्य धरली जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती नजर टाकली तर 30 धावा जमा झाल्यात. निर्धारित 4 षटकांच्या खेळामध्ये विजयासाठी आता मात्र 31 धावसंख्येचं एक माफक आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हे आव्हान तितकंसं सोपं नाहीये किंबहुना तितकंसं कठीण सुद्धा पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी झाली तर महेंद्र वॉरियर्स कुसुंबे संघ अर्थातच चांगल्या पद्धतीचं कमबॅक करू शकेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला राजाबाई टायगर्स हिमनगर संघासाठी जर एक जरी फलंदाज शेवटपर्यंत टिकला आणि सिंगल डबल वरती विश्वास दाखवत मध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र विजय संपादन करू शकेल. ही बाब सुद्धा फार महत्वाची आहे आणि स्ट्रॅटेजीज फार महत्वाची असतात. कोणीतरी येऊन कसा तरी फटकेबाजी करेल याला महत्व नाहीये. आपण काय स्ट्रॅटेजी आखतोय, काय रणनीती आखतोय त्यावरती ही मॅच मैदानावरती अवलंबून राहताना आपण पाहतोय. जसे खेळाडू एका रांगेत आत जात आहेत तसेच एका रांगेत परत सुद्धा येताना आपण पाहतोय आणि हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. क्रिकेटने आज जर खेळाडूंना पैसा दिला असेल, क्रिकेटने खेळाडूंना जर ओळख दिली असेल ना तर त्याच क्रिकेटने खेळाडूंना शिस्त सुद्धा दिली आहे. ही सुद्धा बाब विसरून चालणार नाहीये. कमालीची क्रिकेटची स्पर्धा राजाबाई प्रीमियर लीग एक बहारदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि राजाभाईंनी या क्रिकेटच्या स्पर्धेला ना संपूर्णपणे स्वतःला झोकून दिलंय. कुठे काही कमी पडणार नाही याची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते आणि अगदी त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर कल्पेशला संपूर्णपणे जबाबदारी दिली आणि कल्पेशने सुद्धा त्या जबाबदारीला पूर्णत्वाला नेत चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन केलेलं आपण पाहतोय. कल्पेशाच्या माध्यमातून सकाळपासून कोणाला काही कमी तर पडत नाहीये ना, पाहुणे मंडळी आलेत की नाही किंबहुना सामने व्यवस्थित होत आहेत की नाही याची खबरदारी कल्पेशांनी सकाळपासून घेतलेली आपण पाहतोय. त्यांच्या खेळीला आपण त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम करूयात आणि वळूयात उत्तरार्धाच्या खेळाला जिथे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 31 धावसंख्येची. जोपर्यंत सेकंड इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत आपण त्वरित नाणेफेक अर्थात आपण सेकंड इनिंगसाठी प्रितेश पाटील यांच्याकडे वळूयात.
31 धावांची आपण पाहतोय. मॅच जिंकण्यासाठी आहे आवश्यकता आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती अगदी त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी. अंपायर सेज लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. अमोल ऑन द स्ट्राइक. पहिला चेंडूवरती एक गगनभेदी गगनचुंबी षटकार आणि षटकारांना मोस्ट वेलकम केले गोलंदाज अभिषेक याचं. थँक्यू व्हेरी मच डीजे. मागील मॅचची पुनरावृत्ती आपण पाहतोय. अमोल ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये खेळला होता ना अगदी तशी सुरुवात त्याने यावेळी सुद्धा केले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय गोलंदाज अभिषेकने आपल्या गोलंदाजीमध्ये बदलाव केलेला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू टाकून फलंदाजाला त्रस्त करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज पूर्णपणे या चेंडूवरती मात्र जर आपण पाहिलं ना अगदी लेन पासून बरकटताना पाहायला मिळाला. हा चेंडू फटका फसलाय, खूप वेळ हवेत राहिलाय. बिग विकेट, बिग बो फॉर टीम महेंद्र वॉरियर्स कुसुंबळी. थँक्यू व्हेरी मच डीजे. अमोल सारखा एक बहरदार फलंदाज ज्या बॅट्समनने पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः हल्ला बोल केला होता तो या मॅच मध्ये एक षटकार मारला जरूर पण त्यानंतर शेवटपर्यंत तग धरता त्याला आला नाहीये. अमोल बाद झाल्यानंतर वन डाऊनला आपण पाहतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी गेलाय ललित. पाहूया आता ललित हा फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करणार. एक मोठा धक्का दिलाय गोलंदाज अभिषेक याने आणि या विकेटमुळे मात्र आपण पाहतोय मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ओहो क्या बात आहे. एक सुंदर असा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफला आहे त्यामुळे या चेंडूवर धाव मिळते केवळ एकच धाव. चांगली ओव्हर पाहायला मिळते. अभिषेकचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अभिषेकने कमबॅक केलेला आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस या इंटरेस्टिंग होतात असं म्हटलं जातं. किंबहुना आपण अनेक वेळा तसं चित्र सुद्धा पाहिलं. पाहूया तशा पद्धतीची ही मॅच होणार का. दोनही संघ आपण पाहतो अगदी जवळचे आहेत त्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढत सुद्धा दोन्ही संघांदरम्यान पाहायला मिळते. एक चांगला चेंडू येथे पाहायला मिळालाय. चांगला मारा पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजी रंगात आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खाल्ला पण त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं ना 4 चेंडू मध्ये धाव आले केवळ 1 धाव. यावरून गोलंदाजीची भेदकता इथे स्पष्ट होते. 1 to go. शेवटचा चेंडू आणि शिल्लक या षटकातील अभिषेकचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केलेली आहे. अगदी अॅक्युरसी वाली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी झाल्यामुळे आपण पाहतोय फलंदाजी करणारा फलंदाज संघर्ष करता दिसतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय अभिषेक. अगदी फलातून वर पाहायला मिळाले. अभिषेकचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलं ना. क्रिकेटमध्ये फॉर्मॅट कोणताही असो पण तुम्ही कमबॅक कसं करताना याला खूप महत्व असतं आणि तोच कमबॅक येथे पाहायला मिळाला अभिषेक कडनं. पहिल्या षटकाच्या खेळानंतर जर आपण धाव फलकावरती धावा पाहिल्या ना तर फक्त 7 धावा पाहायला मिळतात. जरी 30 धावांचं लक्ष असलं ना तरी महेंद्र वॉरियर संघ सुद्धा पूर्णपणे खडूसवृत्ती आणि झुंजारवृत्ती दाखवते आणि यातूनच आपण पाहतोय राजाभाई प्रीमियर लीग मध्ये एक उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळते. एक चांगली मॅच पाहायला मिळते. एक दमदार मुकाबला सुद्धा पाहायला मिळतोय.
वेलकम बाउंड्री फॉर टीम राजाभाई टायगर्स. थँक यू व्हेरी मच. DJ 15 ऑन दी बुट. हा जो चौकार आलाय ना तो कदाचित मॅचचा टर्निंग पॉइंट सुद्धा असू शकतो आणि फलंदाजाच्या बॅट मधनं चौकार आल्यामुळे पुन्हा एकदा रंगत. हा चेंडू मात्र अफलातून आलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, अशा स्वरूपाने ही मॅच पुढे सरकताना पाहायला मिळते. किंबहुना गोलंदाज सुद्धा सांगून दिले की मी सुद्धा कच्च्या गुरुताचेला नाहीये आणि येथे मात्र अगदी दमदार मला पाहायला मिळतोय. पंकजने खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली कलात्मकता, आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब आणि तंत्र अगदी अफलातूनपणे दाखवले. ओहो, कमालीची गोलंदाजी. पहिली एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि या प्रयत्नात फलंदाज हर्षल जाईल बॅक टू द पवेलियन. थँक यू व्हेरी मच DJ. मॅच आपण पाहतोय अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय राजाभाई यांचा संघ. 15 धावा धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी आणखी 16 धावांची आवश्यकता 8 चेंडूंमध्ये. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं आणि तेच आता मात्र सत्यात उतरवून दाखवले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. परंतु जर आपण पाहिलं ना मॅच दोन्ही संघांसाठी अगदी समसमान आणि त्याच वेळी इक्वल आहे. कारण इम्पॉसिबल तुम्ही जर या शब्दाची फोड केलीत ना तर तो शब्द सुद्धा सांगतो येस आय एम पॉसिबल. तसंच काहीच मैदानावरती पाहायला मिळते. मॅच मध्ये एक वेगळ्या पद्धतीचा रोमांच आपण पाहिला, एक वेगळ्या पद्धतीचा मसाला आपण पाहिलाय. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना संघाचा कॅप्टन आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ज्या ऋषी वालेकरला मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, किंबहुना बिग हिट करणं ही ऋषी वालेकरची ओळख आहे. तो ऋषी वालेकर पाहूया ज्या गोलंदाजाने दमखम दाखवलाय त्या पंकज समोर कशा पद्धतीने बॅटिंग करणार. ऋषीच्या बॅट मधनं हा स्ट्रोक आलाय जरूर. दैवाची साथ मिळाले राजाभाईंना आणि चेंडू फरार झालाय सीमारेषा पलीकडे. एज लागली, चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच DJ. 19 धावा आपण धाव फलकावर पाहतोय आणि कालपासून जर आपण पाहिलं ना तर एकच स्कोर प्रत्येक मॅचला येतोय, तो म्हणजे 7-12. 7-12 असं इक्वेशन पाहायला मिळते मैदानावरती. ऋषी वालेकरच्या वरती सर्वांच्या नजरा आहेत. हा चेंडू वरती ऋषीने खेळला अलॉंग द कार्पेट. एक चांगला स्ट्रोक. एकच धाव आलेली आहे आणि कॅप्टनने स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे. ज्यावेळी कॅप्टनचा विषय निघतो ना त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकामध्ये फिनिश केलेला आपल्याला मॅचेस आठवतात. फलंदाजी करणारा फलंदाज ऋषिकेश वालेकर याला मात्र शेवटच्या षटकात महेंद्रसिंग धोनी सारखी बॅटिंग करून दाखवायला लागेल. इक्वेशन जर आपण बघितलं ना तर दोन्ही संघाने 3 ओव्हर मध्ये 20 या पद्धतीने धावा जमवल्यात. परंतु अंतिम षटकामध्ये आहे ना जो संघ या मॅचचा प्रेशर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळेल ना तो संघ होणार या मॅचचा विजेता संघ. अंतिम षटकात 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. निर्णायक अवस्थेमधला ही मॅच जिंकणार कोण. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना क्रिकेटचा एक घमासान युद्ध पाहायला मिळते. राजाभाई प्रीमियर लीग आणि ही लीग खऱ्या अर्थानं आता आपण पाहतोय एक शेवटच्या क्षणात जाताना पाहायला मिळते.
निश्चितपणे आपण पाहतोय राजाबाईंचा संघ खेळतोय आणि त्यांचे आपण सपोर्टर पाहतोय अगदी लेफ्ट साइडला सपोर्ट करतायत आणि वहिनी आपण पाहू शकतो ते सुद्धा क्रिकेटमध्ये पूर्णतः इन्व्हॉल्व झालेलं पाहायला मिळतात आणि मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार कोण हारणार मॅच मध्ये आपण पाहतोय मजा पाहायला मिळतोय. एक उत्कंठावर्धक मुकाबला पाहायला मिळतोय. कर्णधाराने शेवटच्या षटकामध्ये त्यांचा भरवशाचा गोलंदाज पंकजच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय आणि पाहूया पंकज हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करणार. स्ट्रायकिंग एंडला संघाचा कॅप्टन ऋषी पहिला चेंडू फेकून देतो सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आणि आपण उत्साह पाहू शकता आमच्या लेफ्ट साइडला आणि खऱ्या अर्थानं नोचा इशारा आलेला आहे आणि आपण पाहतोय टीम मालकीन अगदी खुश झालेल्या आहेत या ऋषीच्या परफॉर्मन्स वरती. थँक यू व्हेरी मच डीजे. गोलंदाजाच्या शैलीवर घेतला गेला ओके ओके सर्कलचा जे प्लेयर ओके 4 प्लेयर सर्कल मध्ये पाहिजेत आणि मला वाटतं एक प्लेयर कमी होता. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे आणि पहिल्या चेंडूवरती नो प्लस 6 धावा 7 धावांचा बोनस मिळालाय. त्यामुळे आता विजयासाठी आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये केवळ 4 धावांची. इक्वेशन सोपं झालेलं आहे ते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि आपण उत्साह आनंद पाहू शकता. लेफ्ट साइडला आमचे जे समर्थक पाहायला मिळतात स्पेशली रसिका केडी आपण पाहतोय पूर्णतः या मॅच मध्ये इन्व्हॉल्व झालेला पाहायला मिळतात. राईट अमोर द विकेट ऋषीच्या बॅट मधनं हा षटकार मॅच फिनिश करणारा पाहायला मिळते आणि कॅप्टनने खेळलाय कॅप्टन नॉक. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि ऋषी वालेकरने त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल दाखवून दिलं आणि राजाबाईच्या संघाने ही मॅच जिंकलेली आहे. नो डाऊट थँक्यू व्हेरी मच डीजे. आणि ज्या खेळाडूने ही मॅच जिंकून दिले आणि कॅप्टन नॉक ज्याने खेळलाय असा ऋषी वालेकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच फॉर दिस मॅच. ऋषी वालेकरची आक्रमकता पाहायला मिळाली आणि ऋषी वालेकरच्या झंझावातामुळे मॅच जिंकले आणि ऋषी वालेकरने 2 रिव्हर्स मारले आणि त्या रिव्हर्सच्या जोरावरती मात्र आपण पाहतोय ऋषिकेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच.